नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी विक्रमी विजय मिळवत विरोधकांचा पराभव केलाय. कर्डिले यांनी तब्बल 1,12,587 मतांच्या मोठ्या फरकानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना पराभूत केलंय. या निवडणुकीमध्ये 27 फेऱ्यांनंतर अंतिम निकाल जाहीर झाला. त्यामध्ये अक्षय कर्डिले यांना एकूण 1,40,093 मते मिळाली, तर गोविंद मोकाटे यांना 27,506 मते मिळाली. दरम्यान या विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि कर्डिले समर्थकांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी कर्डिले यांचे पोस्टर झळकावत हलगीच्या तालावर नाचत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधत या विजयाला जनतेचा विकासावरचा विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं. अतिशय आनंद झालाय. ऐतिहासिक विजय अक्षय कर्डिलेंचा झालेला आहे. आज या निमित्तानं स्वर्गीय शिवाजीरावांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं त्यांच्या कष्टाचं फळ होतं आणि कार्यकर्त्यांना पाठवून महायुतीचे नेतृत्व करणारे आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची दूरदृष्टी आणि त्यांनी योग्य वेळ त्याला समन्वय हा फडणवीस साहेबांच्या कौशल्याचा विजय आहे. मी सगळ्या राहुरीकरांचा या विधानसभेतील मतदार बंधू-भगिनींचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विजय सुखरूप होण्यामध्ये त्यांचं मोठं सहकार्य मला लाभलं ते माजी मंत्री दादा तनपुरे यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. ज्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी दिलेलं त्या निवडणुकीत घेतलेली समन्वयाची भूमिका त्यामुळेच हा एवढा मोठा ऐतिहासिक विजय आम्हाला मिळवतात. या विजयाचे शिल्पकार राधाकृष्ण विखे पाटील आहे. त्यांनी अशी खुशी गुगली टाकली की बारामतीचं ते पवार आहेत माझं मी कधीच हे महायुतीचे आमचे जे नेते आहेत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी हा जो एक प्रकारचा या सगळ्या विषयाबद्दलची घेतलेली भूमिका आणि केलेला समन्वय मला वाटतं केवळ आताच नाही तर 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी राज्याच्या विधानसभेमध्ये महायुतीला जो ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिला मला वाटतं त्याचा परिणाम आहे की राहुरी पोटनिवडणुकीत सुद्धा आम्हाला ऐतिहासिक विजय मिळवला. प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर जसं आताच पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महत्वाची भूमिका या निवडणुकीत बजावली. त्याचप्रकारे प्रामुख्यानं ज्यांनी या निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागं पालकाच्या रूपाने जी भूमिका बजावली ती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील, त्याचप्रकारे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष सुजयदादा असतील, या सगळ्या लोकांनी वेळोवेळी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या केल्या आणि त्याच्या माध्यमातून आज एवढा मोठा विजय. कर्डिले साहेबांचा संपर्क होता, कर्डिले साहेबांबद्दल एक लोकांची वेगळी भावना होतीच, पण या सगळ्यांबरोबर या भूमिका देखील सगळ्या लोकांनी बजावल्यात आणि मतदार राजा जो आहे केंद्रीय मोठा कौल आज अक्षय कर्डिले यांना दिलेला आहे. तेव्हा आम्ही सगळ्यांच्याच या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महाविकास आघाडीकडून सातत्याने आरोप होत आले, मात्र आपण जर विधानसभा महानगरपालिका आता पूर्णपणे भुईसपाट झाला असं असताना देखील प्रचारादरम्यान मोठा गुंडागर्दीचा आरोप, दहशतचा आरोप. विरोधक आहेत, विरोधकांना बोलावंच लागतं कारण बोलायला काहीतरी ठेवावं लागतं. मग ते बोलत असतात आणि त्या प्रकारे भूमिका मांडत असतात, पण जनता ही सुज्ञ असते आणि जनतेला माहिती असतं काय करायचं, कशा पद्धतीने करायचं. मग कर्डिले साहेबांचं काम असेल, राज्याच्या सर्व नेते मंडळी असतील, जिल्ह्याचे सगळे नेते मंडळी असतील, यांनी सर्वांनी ताकद मतदार राजा सुद्धा असेल यांनी ताकद अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागे उभा केली. 223 राहुरी विधानसभा विजय पाहायला मिळाला. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.